महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे उद्या नामांकन अर्ज दाखल करणार आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आहेत। भाऊ, उद्या तुमचा नामांकन अर्ज दाखल होणार आहे। कोण कोण नेते तुमच्या उपस्थित राहणार आहेत, केव्हा अर्ज भरणार आहात? उद्या 11 वाजता आम्ही या ठिकाणी सकाळी संत गजाननाचं दर्शन घेऊन येणार आहे आणि नंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आमचे शिवसेनेचे नेते युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब असतील, खासदार काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक साहेब आहेत, प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे युवा नेते आणि पवार साहेबांचे नातू आदरणीय रोहितदादा पवारही आहेत, विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे, सुषमाताई अंधारे, अनेक लोक या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे पदाधिकारी, आजी माजी आमदार आणि सगळेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। काल महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी अर्ज दाखल केला। मोठ्या संख्येनं नागरिक त्यांच्या या उमेदवारी अर्जाला उपस्थित होते। आपलं काही तसं शक्ती प्रदर्शन असणार? आता हे जनताच ठरवल त्यांना कशा पद्धतीने यायचं, पण आम्हाला खात्री आहे, आम्ही नेहमीच म्हणतो धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, जनशक्ती आमच्या सोबत आहे म्हणून प्रचंड संख्येने लोक येतील हा विश्वासही आहे। तुमच्या समोर त्यांचं आव्हान असणार आहे का, रविकांत तुपकरांचं किंवा प्रतापराव जाधवांचं? दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। हे पहा, काल त्यांनी सांगितलं की 8 तारीख उद्या विड्रॉल नंतर चित्र स्पष्ट होईल। आव्हानं वगैरे काही कोणाचंच राहणार नाही माझ्या पुढे, तरी मला विश्वास आहे महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यावर, पदाधिकाऱ्यावर आव्हान वगैरे काही नाही। आज जो काँग्रेसचा या ठिकाणी मेळावा झाला, गेल्या 2 दिवसापूर्वी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मैत्रीपूर्ण लढतीच्या संदर्भात संकेत दिले होते आणि आज मेळावा होतोय, कसं पाहतो? मी माझ्या प्रचाराच्या दरम्यान मला हा प्रश्न परवा जळगाव जामोदलाही आपल्या मंडळींनी विचारलं। मी खरंच त्यांचं काय ट्विट केलं, काय केलं, मी काहीही पाहिलेलं नव्हतं। आजही फक्त त्यांच्या प्रती असलेला आदर, प्रेम, त्यांच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याचा, त्यापोटी कार्यकर्त्यांनीच हा कार्यक्रम आयोजित केला होता की दादा ही जागा तुम्हाला सुटली असती तर बरं झालं असतं, तुम्हाला उमेदवारी मिळाली असती तर। आणि त्यांनी जी भावना त्यांची व्यक्त केली, जे माझ्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला, ज्या काही शंका व्यक्त केल्या त्याचं मी निरसन केलं। बाकी दुसरं काही मनधरणी किंवा विनंती किंवा नाराजी असं काहीही नव्हतं। आणि त्यांनी आपणच आता दादांची मुलाखत घेतली, कुठंतरी संपूर्ण शक्तीनिशी ही जागा निवडून आली पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहनही केलेलं आहे, विनंती केलेली आहे। तर त्यांचं मनोमिलन झालं, पाठिंबा दिलाय त्यांनी? मनोमिलनाचा विषय नाही, आमचं मनोमिलन फार पूर्वी झालेलं आहे। पहा, कारण मी 17 वर्ष काँग्रेसमध्ये होतो, 10 वर्ष दादाने, मी दोघं जिल्हा परिषदेमध्ये होतो। आमचं मनोमिलन फार चांगलं आहे। 2014च्या त्यांच्या निवडणुकीला निवडून आणण्याकरता आम्ही तन्मन धनानं त्यांच्यासोबत होतो, आजही ते संपूर्ण शक्तीने माझ्यासोबत आहेत। कालच्या प्रतापराव जाधव हे जे उमेदवार आहेत त्यांनी असं म्हटलंय की कोणीही माझ्यासमोर म्हणजे मोठा नाहीये, म्हणजे माझ्यासमोर कोणाचं आव्हान नसणार आहे। त्यांना तसं वाटतं, परंतु त्यांनी जी सुरुवात केली 90ला ते निवडणूक हारले आणि आता 2024ला हारून ते घरी जातील। नक्कीच। तर हे होते प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, महाविकास आघाडीचे उमेदवार। उद्या नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, मुकुल वासनिक हे सुद्धा त्यांच्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी उपस्थित असणार आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।